भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। काँग्रेसमध्ये आमचं भविष्य चांगलं नाही असं काही खासदार म्हणतात। काँग्रेसला त्यांची माणसं सांभाळता येत नाहीत, त्यांचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। आमचे खासदार आमच्या सोबतच, बाकी बोलण्याचं कारण नाही, भाजपच्या ऑपरेशन लोटसवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ऑपरेशन लोटस नाही तर भाजपचं ऑपरेशन डर चालतं, यंत्रणेची भीती दाखवून भाजपनं शिंदे अजितदादांना फोडलं, संजय राऊतांचा निशाणा। विरोधाला विरोध करण्यापेक्षा सत्तेत राहून काम करण्यासाठी अनेक जण संपर्कात, मिशन लोटसची चर्चा असताना संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार, पुढील 2 ते 3 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, संजय शिरसाटांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेतली, मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांकडून पुनरुच्चार, खातेवाटपावरून महायुतीत कोणताही तिढा नसल्याची गुलाबराव पाटलांची माहिती। राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, 20 दिवसांनंतरही गृह खातं कोणाकडे हे ठरत नाही, संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा। शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। महत्त्वाची बातमी आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता दिल्लीला निघाले, तर थोड्याच वेळात फडणवीस, शिंदे, अजितदादा देखील दिल्लीला रवाना होणार आहेत। शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपद, इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळात शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा, काही खात्यांवर महायुतीत समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लटकली, दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 नव्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा, प्रदीप जयस्वाल, रमेश बोरणारे, विलास भुमरेंच्या नावाची चर्चा, तर अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाटांसह इतर नावही चर्चेत। विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही, विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आम्ही एकत्र बसून चर्चा करणार, भाजप देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपद देण्यास तयार असतील तर नाव देऊ, विजय वडेट्टीवारांची माहिती। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला गेल्यास विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। विधानसभेत काँग्रेसचा गटनेता अद्याप ठरलेला नाही, निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण तरी गटनेत्याची निवड नाही, पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या, आदिवासी समाजातील महिलांना फक्त सूट द्या, नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। खालच्या पातळीवरची टीका भाजप पक्षाला मान्य नाही, खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना आम्ही समज देणार, पडळकर आणि खोत यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, पुण्यात भाजपकडून बैठकांचं सत्र, भाजप पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करणार। मसाजोग सरपंच हत्या प्रकरण आणि परळीच्या अपहरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी, फडणवीसांशीही चर्चा करणार असल्याची पंकजा मुंडेंची माहिती। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू, काही महिन्यापासून वादात असलेला तपासणी नाका पोलीस बंदोबस्तात सुरू, लॉरी ऑपरेटर असोसिएशन आक्रमक। राज्य अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बसवलं गेलंय, जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाकाही चालवायचा, संजय राऊतांचा उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा। सत्ताधारी पक्ष विरोधकांना बोलूच देत नाही, अदानींवर अमेरिकेत खटला दाखल, त्यावर आम्हाला बोलू देत नाही, राज्यसभेचे सभापती पक्षपातीपणा करतात, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांच्या फेसबुक अकाउंटवरील पोस्ट चर्चेत, अलीकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या पारंपरिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या नव्या उताळवीरांना डोक्यावर घेतलं जात आहे, संदीप राऊतांची पोस्ट। माझं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलंय, संदीप राऊतांची माहिती, तर मला फेसबुक पोस्ट बद्दल माहित नाही, विषय पाहावा लागेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। दरम्यान ठाकरे गटापासून मूळ शिवसैनिक बाहेर जातोय, संजय शिरसाट यांची टीका।
माजी IPS अधिकारी संजय पांडे यांची आज ठाण्यात चौकशी होणार। खोटे गुन्हे दाखल करत अधिकाऱ्यांना आरोपी बनवल्याचा संजय पांडेंवर आरोप। ठाणे गुन्हे शाखेकडून चौकशी होणार। दिवाळी अधिवेशनासाठी 18 ते 20 हजार कर्मचारी आणि अधिकारी नागपुरात मुक्कामी असणार। उद्यापासून नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू होणार। 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार। उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून सहभागी होणार। 15 डिसेंबरला ठाकरे मुंबईतून नागपूरला जाणार। भरत गोगावलेंनी आज एसटी महामंडळाची बैठक बोलावली। कुर्ला बस अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 4 वाजता बैठक। नियमांच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा होणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आमदार शिवाजीराव पाटलांची गोवा विमानतळावर भेट। प्रमोद सावंतांकडून शिवाजीराव पाटलांचं विमानतळावर स्वागत। ईव्हीएम संदर्भात पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक संपन्न। विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसह महाविकास आघाडीतील बहुतांश उमेदवारांची हजेरी। ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त। महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार। दिल्लीत अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय। आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार। आम आदमी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, ट्विट करत अरविंद केजरीवालांची माहिती। इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात वीज महाग, सरकारकडे प्रचंड बहुमत। वीज दर कमी करण्यात अडचण नसावी, जयंत पाटलांची मागणी। छत्रपती संभाजीनगरात सरकारी कार्यालयांची 25 कोटींची वीज बिलं थकीत। वीज बिलं थकबाकीत छत्रपती संभाजीनगर पालिका पहिल्या क्रमांकावर। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर किरण सामंत पहिल्यांदा रत्नागिरीच्या राजापूर मतदारसंघात दाखल। किरण सामंतांचं कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत। किरण सामंत आमदार होईपर्यंत चप्पल न घालण्याचा उपसरपंचाचा निर्धार। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर उपसरपंच रवींद्र नारकरांचा किरण सामंतांकडून सन्मान। सामंतांनी नवीन चप्पल देऊन नारकरांचे आभार मानले। नांदेडमधील माळेगाव यात्रा काही दिवसांवर। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या अध्यक्षतेखाली यात्रेसाठीची आढावा बैठक। जिल्हा परिषद पंचायत समितीकडे यात्रेचं नियोजन। यात्रेचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण। रिफायनरी प्रकल्पाच्या बैठकीवरून महायुतीत मतभेद। भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रिफायनरी समर्थकांची बैठक बोलावली, तर रिफायनरीचा मुद्दा माझ्यासाठी संपलेला विषय। किरण सामंत यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस लवकरच नागपुरात येणार। मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच फडणवीस नागपुरात येत असल्यानं त्यांचे शेजारी जल्लोषात स्वागत करणार। बीडच्या मस्साजोगमधील सरपंचाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद। तब्बल 24 तासांनंतर काल मध्यरात्री देशमुख यांच्यावर करण्यात आले अंतिम संस्कार। मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक। अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। परिसरात तणाव।